मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की चांगल्या उत्पादनासाठी फक्त खते, बियाणे आणि औषधच महत्त्वाचे आहेत का? तर तसं नाही. अधिक उत्पन्नासाठी मातीचं आरोग्य हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा मनापासून स्वागत करते. आज आपण माती परीक्षणाचे महत्त्व, माती परीक्षणाची पद्धत आणि माती परीक्षणाचा नमुना कशा पद्धतीने घेतला गेला पाहिजे याबद्दलची सगळी माहिती आज या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. वेळातून वेळ काढून सविस्तर बघा शेतकरी मित्रांनो, कारण माती परीक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मातीचं योग्य पद्धतीनं परीक्षण करणं. म्हणजेच काय, मातीची योग्य पद्धतीनं चाचणी आपण जर केली ना, तर आपल्याला मातीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, ज्या पद्धतीनं आपण NPK टाकत असतो त्याच पद्धतीनं आपल्याला दुय्यम अन्नद्रव्याची सुद्धा कमतरता भासत असते. तर ते दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता किती प्रमाणात आहे, जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन किती प्रमाणात आहे, अशा बहुतांश गोष्टी आपल्याला माती परीक्षणातून माहीत होते. म्हणून माती परीक्षण नक्कीच आपण शेतकऱ्यांनी नक्कीच केलं गेलं पाहिजे. ते एक काम प्रायोरिटीवर करा. तुम्हाला नक्कीच चांगलं उत्पादन होण्यास आणि तुम्हाला गरज जे आहे ते तुम्हाला जमिनीमध्ये देण्यास अत्यंत महत्त्व येईल, ज्याच्यामुळे तुमचं आर्थिक गणित सुधारण्यास आणि तुमचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत झाली तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपण वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया की माती परीक्षण आपल्याला का केलं गेलं पाहिजे आणि केव्हा केलं गेलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस आपण महिन्यामध्ये आपल्याकडे कोणतंही पीक नसतं त्यावेळेस आपण माती परीक्षणाचा नमुना आपण आपल्या शेतामधून घेतला गेला पाहिजे. तर आता तो नमुना आपण कशा पद्धतीने घेतला गेला पाहिजे, तर आपला 1 एकर जो क्षेत्र असते ना, त्या 1 एकर क्षेत्रामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला 6 जागेवरून मातीचा नमुना घ्यायचा आहे. जसं आता एक नमुना मी इथून घेतला, एक नमुना त्या कोपऱ्यातून, एक नमुना त्या कोपऱ्यातून आणि एक नमुना त्या कोपऱ्यातून, अशा आपल्याला 1 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला 6 नमुने आपल्याला मातीचे घ्यायचे आहे. आणि ते कसे घ्यायचे आहे, आपल्याला काय करायचं आहे, 6 इंच खोलीचा गड्डा करायचा आहे. इथं ऑलरेडी गड्डा आहे. आपल्याला इथं 6 इंच खोलीचा गड्डा करायचा आहे व्ही शेपचा, आणि त्या व्ही शेपच्या गड्ड्यामधून आपल्याला थोडी थोडी अशी 6 गड्ड्यातून आपल्याला माती कलेक्ट करायची आहे आणि त्या मातीला गाडून 500 ग्राम एवढी माती आपल्याला तिकडे घ्यायची आहे. या पद्धतीनं तुम्ही मातीचा नमुना नक्की शेतकरी मित्रांनो घेतला गेला पाहिजे. आणि जवळच्या तुमच्या जे काही माती परीक्षण केंद्र आहे तिकडे तुम्ही नेऊन द्या. पण एक गोष्ट तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायची आहे की माती परीक्षणाचा नमुना घेताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. बऱ्याचदा काय होते ना, आपण माती परीक्षणाचा नमुना वेगवेगळ्या ठिकाणाहून घेत असतो, पण असे पण काही ठिकाण आहेत जिथून आपण मातीचा नमुना घेतला गेला नाही पाहिजे. तर ते मी मुद्दे तुम्हाला इथून पुढे झटपट सांगतो. 4 ते 5 अशा गोष्टी आहे किंवा 4 ते 5 असे जागा आहे तिथून आपण मातीचा नमुना घेणं टाळायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे जनावरांच्या विष्ठा वगैरे होत असतात अशा जागेवरून आपल्याला मातीचा नमुना घेणं टाळायचं आहे. ज्या जागेवर जशी भरीव, जसं हे शेत आहे शेतकरी मित्रांनो, या शेतामध्ये आपण बाहेरची माती आणून जर टाकली आहे आणि अशा जागेवरून जर आपण मातीचा नमुना घेत आहोत ना, तर ते योग्य नाहीये. म्हणून ते दुसरी गोष्ट आपल्याला टाळायची आहे. तिसरं म्हणजे, जर आपल्या शेतामध्ये पाणी साचून राहत असेल, जसं एखाद्या कोपऱ्यामध्ये भरपूर पाणी साचून राहत असेल, तर अशा वेळेस आपल्याला त्या कोपऱ्यामधल्या जिथं माती आहे तिथली माती घ्यायची नाहीये. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्याला हे वाटते की झाड आहे, खूप दाट सावली आहे, तर अशा वेळेस सावलीच्या ठिकाणाची माती आपल्याला तिकडे घ्यायची नाहीये. आणि ज्या वेळेस आपण खतं वगैरे टाकत असतो, जसे आता आपल्याकडे पीक आहे आणि आपण खतं टाकले आहे, रासायनिक खतं, तर त्या रासायनिक खतं टाकलेल्या आहेत ना, जे आता नुकताच टाकलेलं आहे, तिथली माती आपल्याला घ्यायची नाही. तर हे 5 गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. तेव्हाच तुम्ही माती परीक्षणाचा नमुना किंवा माती परीक्षणाचा तुमचा जो अहवाल आहे ना, तो तुम्हाला योग्य पद्धतीनं पाहता येणार आहे. आणि माती परीक्षण नक्की आपण प्रत्येक 2 वर्षानंतर केली गेली पाहिजे. मी असं तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही प्रत्येक वर्षी मातीचं परीक्षण करा, पण प्रत्येक वर्षी जर केलं तर योग्यच, पण प्रत्येक 2 वर्षानंतर प्रत्येक शेतकऱ्यांनी मातीचे परीक्षण हे नक्कीच केलं गेलं पाहिजे. कारण मातीचं परीक्षण केलं ना, तर तुम्हाला जमिनीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे या गोष्टी आपल्याला माहिती होते. आणि त्या पद्धतीने जर आपण उपाययोजना किंवा त्या पद्धतीने जर आपण आपल्या पिकाला दिलं ना, तर नक्कीच आपलं आर्थिक गणित सुधारण आणि आपलं उत्पादन सुद्धा वाढण्यास आपल्याला मदत झालेली पाहायला मिळू शकते. तर या गोष्टी शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी भूमी ॲग्रोच्या आपल्या या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असे आपल्याशी जोडून राहा. धन्यवाद.